राज्यमंत्री यांच्या होमटाऊनमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करताय। केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या होम टाउन मध्ये जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर याचं चिंतन आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे की सरकारमध्ये राहून तुम्ही काय करता। सत्कार सोहळे घेणं संपले असतील तर आमच्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचाही प्रश्न जरा केंद्रात बोला, कारण पीक विम्याची योजना ही केंद्रातली आहे आणि ही विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारीत नाहीये। हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की 24 तारखेला पैसे मिळणार, 25 ला पैसे मिळणार। 24 तारीख होऊन गेली, आजची तारीख मला वाटतं 29 आहे, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। 100% एकूण 1 रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव, याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे। नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रखडलेलं अनुदान सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे। या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे। जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर हे त्यांचं अपयश आहे। केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याला असं सांगितलंय की तुम्ही जे मागण्या केल्या त्या संदर्भात बैठका घ्या, तुमच्या मागण्याचा हा धसका आहे का? केंद्रीय कृषी मंत्र्याला त्यांनी आता सांगितलं, मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी भेटून आलोय। म्हणजे माझी केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर राज्याच्या कृषी मंत्र्यांबरोबर माझी बैठक 2 महिन्यापूर्वी झाली आहे। त्यांना आता सुचलंय हा मेहकरचा मोर्चा जो आहे या मोर्चामुळे त्यांनी धास्ती घेऊन की बाबा आता शेतकरी रविकांत तुपकरच्या पाठीशी उभा राहणार आणि सगळा शेतकरी आता रस्त्यावर उतरणार, म्हणून शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवायच्या हेतून ते केविलवाना प्रयत्न करतायत। परंतु त्यांनी जर का मनात आणलं तर या कंपनीच्या छातीवर बसून कंपनीला आदेश देऊन 2 दिवसात सुद्धा विमा मिळू शकतो, परंतु त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळू द्यायचा नाहीये। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर तुम्ही प्रथम हा मोर्चा करताय, काय सांगा? नाही, आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे। पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि पुन्हा माणसांची लढू या लढाई, नव्याने धार लावू मनाला, मनासारखे शस्त्र कुठेच नाही। आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी, बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी। सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांतीचं पर्व आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतोय। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।